नमस्कार. महाराष्ट्राचा इतिहास या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण वर्धमान महावीर यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, वर्धमान महावीर यांचा जन्म इसवी सन पूर्व 599 मध्ये वैशालीजवळ एका कुंडग्राम या गावी झाला. तसेच त्यांच्या आईचं नाव त्रिशला आणि वडिलांचं नाव सिद्धार्थ होतं. तर त्यांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील एका राज्याचे राजे होते आणि एका राजघराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला असल्यामुळे त्यांना एकंदरीतच त्यांचं बालपण अतिशय सुखा समाधानामध्ये गेल्याचं आपल्याला दिसून येतं. तर पुढे जसजसं त्यांचं आयुष्य जसजसं त्यांचं बालपण पूर्ण होत गेलं तसतसं त्यांना वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या समस्या त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना दिसत होत्या. त्यामुळे या सर्व गोष्टींवरती काहीतरी उपाय शोधला पाहिजे यासाठी त्यांचं मन कायमस्वरूपी बेचैन राहत असे. म्हणून पुढे त्यांचा विवाह यशोदा नावाच्या एका मुलीशी झाला आणि त्यांना अनुजा नावाची एक मुलगी देखील झाली. पण असा सर्व काही त्यांचं जीवन सुखी होतं. त्यांचे आई वडील तसेच त्यांची पत्नी त्याचप्रमाणे त्यांना झालेली मुलगी अशा एकंदरीतच सर्व कौटुंबिक जीवनामध्ये ते सुखी होते. पण त्यांना सुखाच्या एका गोष्टीने त्यांना वेड लावलेलं होतं. म्हणजे मानवी जीवनामध्ये सुख मिळवण्यासाठी काय करावं लागतं या प्रश्नांमुळे त्यांनी आपल्या घराचा त्याग केला, गृहत्याग केला आणि ते एका वनामध्ये जाऊन त्यांनी तपश्चर्या करावयाचा निर्णय घेतला. मग ते गेले आणि त्यांनी तपश्चर्या केली. वयाच्या 30मध्ये त्यांनी घर सोडलेलं होतं आणि वयाच्या 42व्या वर्षी त्यांना तपश्चर्येचं फळ मिळालं. त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांना केवळ ज्ञानप्राप्ती झाली. मग अशा प्रकारे ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सर्व काही जीवनाचा स्वीकार करून त्यांनी जैन धर्म स्वीकारला. जैन धर्माचं महत्त्व, जैन धर्म म्हणजे काय, जैन धर्म केव्हापासून आलेला आहे, तसेच जैन धर्मामध्ये असलेली तीर्थंकराची परंपरा या सर्व गोष्टींचा त्यांनी चिकित्सक अशा दृष्टीने अभ्यास केला आणि त्यांनी देखील जैन धर्म स्वीकारला आणि ते जैन धर्माचे 24वे तीर्थंकर बनले. जर पाहिलं तर जैन धर्माविषयी जर थोडक्यात बोलावयाचं झालं तर जैन धर्माची स्थापना ही केव्हा झाली हे निश्चितपणे सांगता येत नाही. कारण इतिहासामध्ये तशा पद्धतीचे पुरावे आजपर्यंत मानवाला सापडलेले नाहीये. पण जैन धर्माचे पहिले तीर्थंकर म्हणून वृषभदेव यांच्याकडे पाहिलं जातं आणि 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ यांना म्हटलं जातं आणि 24वे तीर्थंकर हे वर्धमान महावीर होते. मग वर्धमान महावीर हे 24वे तीर्थंकर झाले आणि तेव्हापासून तीर्थंकराची परंपरा ही खंडित झाली. म्हणजे तीर्थंकर तेथपासून पुढे कोणी झालेलेच नाहीयेत. म्हणजे अशा प्रकारे जैन धर्माचे ते तीर्थंकर बनले आणि जैन धर्माची प्रामुख्याने तत्वज्ञान काय होतं, जैन धर्माची त्रिरत्ने कोणकोणती होती हे देखील आपल्याला पाहावयाचं आहे. तर जैन धर्माची त्रिरत्ने म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र होय. म्हणजे मित्रांनो, एक चांगल्या पद्धतीचं दर्शन, चांगल्या पद्धतीचं ज्ञान आणि आपलं स्वतःचं चरित्र हे अतिशय चांगल्या पद्धतीचं एक सम्यक असं आपलं चरित्र असायला हवं. या त्रिरत्नामधून असा अर्थ उद्भवनीत होतो असं आपल्याला म्हणावं लागेल. तर पुढे त्यांची जी पंचशील तत्वे होती ती अशा प्रकारची होती. सत्य म्हणजे कधीच खोटं बोलायचं नाही. अहिंसा, कोणत्याही प्राण्याची हिंसा करायची नाही. तसेच अस्तेय, चोरी करायची नाही. अपरिग्रह म्हणजे कोणत्याही धनाचा किंवा कोणत्याही वस्तूचा साठा करायचा नाही. आणि 5वं तत्व म्हणजे ब्रह्मचर्य, म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन प्रत्येक व्यक्तीनं केलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे जैन धर्माची ही पंचशील तत्वे होती. तर या पंचशील तत्वांच्याच आधारे पुढे जैन धर्माचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर झाला. जसं की आपण पाहतो पुढे इसवी सन पूर्व 527 मध्ये वर्धमान महावीर यांचा मृत्यू झाला. पण पुढे हा जैन धर्म खूप मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. कारण जैन धर्माची जी तीर्थक्षेत्रे आहेत ती एकंदरीतच भारत आणि संपूर्ण जगामध्ये आज देखील आपल्याला पाहावयास मिळतात.
जसं की कर्नाटकातील एका पर्वतावरती श्रवणबेळगोळ या ठिकाणी एका पर्वतावरती जैन धर्माचं एक धर्मगृह आहे आणि याच ठिकाणी चंद्रगुप्त यांनी जाऊन संन्यास घेतल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे अशा प्रकारे जैन धर्माविषयीची माहिती किंवा जैन धर्माची असणारी प्रसिद्धी ही खूप मोठ्या प्रमाणावर झालेली होती. म्हणजे अशा प्रकारे आपण सम्राट म्हणजेच एकंदरीत सम्राट म्हणण्याऐवजी त्यांना सम्राट ही पदवी, कारण ते जैन धर्माचे प्रसारक होते त्यामुळे त्यांनी सम्राट अशोक, त्याच पद्धतीने सम्राट चंद्रगुप्त यांच्याप्रमाणेच त्यांनी भरीव आणि ठोस असं कार्य वर्धमान महावीरांनी केल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणून वर्धमान महावीर यांनी जैन धर्माची स्थापना नाही केली, पण जैन धर्माचे 24वे तीर्थंकर आणि यामधील 5वं पंचशील तत्व जसं की ब्रह्मचर्य हे त्यांनी त्याच्यामध्ये ऍड केलं आणि बौद्ध जैन धर्माला एका पंचशील तत्वांचं स्वरूप प्राप्त करून दिलं. म्हणजे आपण पाहिलं की वर्धमान महावीरांनी जैन धर्माची 5वं पंचशील तत्व तर जोडलं, त्याचबरोबर त्यांनी 24 तीर्थंकराची परंपरा देखील खंडित केली. म्हणजे 24वे तीर्थंकर ते बनले आणि तेथपासून ती परंपरा खंडित झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे अशा प्रकारे वर्धमान महावीरांनी या मानवी जीवनाच्या इतिहासामध्ये जैन धर्मामध्ये एक अतिशय भरीव असं कार्य केल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्धमान महावीर तसेच जैन धर्म, त्यांचे 24 तीर्थंकर, पंचशील तत्वे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि हो, चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.